शेवटच्या मॅच मध्ये आपण असाल तर तो कमी षटकांचा तुम्हाला खेळवावा लागणार आहे। फलंदाची जोडी या वेळेला मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला साहिल चव्हाण आणि ऋषी नारंगीकर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। चेंडूची पारख, चेंडूची शहानिशा इथे केली जाईल। 5 षटकांची मॅच आहे। पाहूया पहिल्या षटकासाठी कोणाला पसंती दिली जाणार आहे, कारण की नक्कीच एका बाजूला आमच्या उरण महालन विभागातील शहरी विभागातील भूषण स्पोर्ट किगाव संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमच्या पूर्व विभागातील महागणपती चिरनेर संघ पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहिलं तर चिरनेर संघाच्या जर्सीज आपण पाहिल्या तर हा कलर जो आहे ना तो आपल्या महिला वर्गाला पसंती असतो, परंतु या कलरच्या टी शर्ट घालून अगदी पिंक पॅन्थर मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। स्ट्राईकला साहिल चव्हाण म्हटलं तर डावखुरा हाताचा फलंदाज असेल आणि कालच्या दिवशी नक्कीच एक दिमागदार खेळ या खेळाडूचा देखील आम्ही सोनारी गावामध्ये पाहिलाय। मोठे मोठे फटके एक्झिक्यूट करत असताना या खेळाडूला पाहिलंय, अगदी मनकाडाचा वापर करतो आणि लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार ठोकत असताना देखील कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलंय। आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज खरं तर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात, त्यामुळे नक्कीच ती सर्व जबाबदारी पहिल्या षटकाची विवेकने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे। विवेक म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून विवेकची ओळख आहे। फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही क्रियेमध्ये हा पारंगत खेळाडू आहे आणि यावेळेला तो लीड करतोय। पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे। चला, क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलंय। अगदी अंतर्वर्तुळामध्ये तुम्ही 9 क्षेत्ररक्षक, ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टिरक्षक इन्क्लूड असेल। बाह्य वर्तुळामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात। डीप मध्ये लावण्यात आलेत, अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ। अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, आपण एक गली पाहू शकाल, एक स्क्वेअर लेग पाहू शकाल। पहिला चेंडू पॅड वरती आदळलाय, पहा मोठा फटका खेळायचा होता। चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये। निसर्गाचा नियम या ठिकाणी आड येईल, जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती देखील घडत नाही। अगदी चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं होते, त्यामुळे डॉट येतोय। 5 ओव्हरची मॅच आहे, 2 षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले। अगदी या मैदानामध्ये आपण पाहतो ना की दुपारनंतर हवेचा बदल होतो आणि षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पडतो। यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हाताला बहुतेक चेंडू लागला आणि या मोठ्या फटक्याचं रूपांतर त्या क्षेत्ररक्षकानं खरं तर एका धावेमध्ये केलाय, कारण की चेंडू जर हाताला लागला नसताना तर आउटफील्ड त्या ठिकाणी अगदी फास्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी चौकार मिळण्याची शक्यता होती, परंतु एकच धाव मिळाली आहे। एका धाव्याने धावफलकाचं दारिद्र्य दूर सारल्याने नक्कीच साहिलनं आपलं अकाउंट ओपन केलं। स्ट्राईकवरती आता आक्रमक फलंदाज ऋषी नारंगीकरला आपण देखील पाहू शकाल। दांडी गुल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलं, अगदी पाठीमागचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिथूनच घुसखोरी झाली, त्यामुळे विकेट क्रमांक 1 ऋषी नारंगीकर होतोय बाद। दरम्यान इनेट नंबर 3 वरती मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय साईश। खरं तर ऋषीवरती खूप मोठा भरोसा होता आणि ऋषी एक महत्वाचा खेळाडू देखील होता, परंतु पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला। आता जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे। साईश नारंगीकर मैदानामध्ये आला। खरं तर आपण पाहिलं ना तर 1 पासून अगदी 10 पर्यंत फलंदाजाची अगदी तोपच्या तोप, फौजच्या फौज आपल्याला पाहायला मिळते। ती नक्कीच चिरंजीव संघाकडे। यावेळेला फुलर यांचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, मिडविकेटच्या रिझन मध्ये जिथपर्यंत पकडला जाईल ना तिथपर्यंत या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते। उजवा आणि डावा कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय।
कारण की एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवण्यात आला मिड विकेटला आणि एक स्टेट लॉंग ऑफ या ठिकाणी डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या दोन्ही संघाच्या मॅचेस एकमेकांच्या सोबत होत असतात, त्यामुळे नक्कीच एकमेकांचे कच्चे धुवे माहीत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू लीग स्ट्रीपला पीच झाला आणि पंचाने मात्र आपले दोन्ही हात समांतर केलेत. खरं तर आजच्या दिवसामध्ये रोहनजी पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. MCA म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशनशी निगडीत पंच म्हणून देखील या पंचांची ओळख आहे आणि ते नक्कीच आपली पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगला आपण सनी ठाकूरला देखील पाहू शकाल. चेंडूने बॅटची कड घेतली आहे की आणि नक्कीच कड घेतली आहे, त्यामुळे विकेट नंबर 2 साहिल चव्हाण झाला झेलबाद. दरम्यान आणखी एक मोठा धक्का बसला. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ज्या दोन फलंदाजावरती मोठी भिस्त होती ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन फलंदाज आर्यन मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या दोन्ही फलंदाजाला आर्यन आणि साहिलला जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. शेवटचा बॉल आणि खरं तर कॅप्टन लीड करत असताना आपण विवेकला पाहतोय आणि चांगल्या पद्धतीने त्याने लीड केला. मोठ्या धावा दिल्या नाहीयेत. दोन महत्वाच्या खेळाडूंना त्यानं पहिल्या षटकामध्ये बाद केला. भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस चेंडू, फरकन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे चेंडू आला डॉट. पहिले षटक या ठिकाणी ठंपलं आणि या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3. थोडासा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे जाऊक डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. विपुल पाटील गोलंदाजी करणार आहे. रायगड टेनिस क्रिकेट मधलं हे नावाजलेलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ज्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न लॉर्ड अपील करण्यात आलं होतं, पंचांनी नाकारलाय, परंतु डॉट चेंडू आला. खरं तर हा गोलंदाज अगदी हातभर चेंडू वळवण्याची कला आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, त्यामुळे नक्कीच एक अँगल क्रिएट करतो आणि तुम्ही जर या गोलंदाजाला फुटवर्क दाखवलं नाही तर नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप सारा मामा बनवताना पाहायला मिळतं. यावेळेला बसून मारलाय पहा, अगदी हा चेंडू जाईल फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. षटकार. नक्कीच क्रिकेट थोडंसं फास्ट झालं. या वेळेला इम्प्रोव्हायझेशन केलं होतं फलंदाजानं. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार आणि या ठिकाणी फक्त सिंगल येईल. खरं तर अगदी ऑन साईडला चांगली फलंदाजी होती आणि बॅट आडवी केली आहे. खरं तर डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटल्यानंतर या रायगड टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि असे डावखुऱ्याचे गोलंदाज थोडेसे घातक देखील असतात. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला.
अगदी क्रीजवरती चेंडू राहिलाय परंतु सिंगल आली आहे. एक षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना आपण विपुलला देखील पाहतोय. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या गोलंदाजाने आपल्या गोलांच्या जोरावरती सामना जिंकवलेला आपण पाहिला. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय पावलामध्ये. नक्कीच फलंदाज रेडी नव्हता त्यामुळे खेळात नसलेला चेंडू म्हणजे तो चेंडूची घोषणा पंचांकडून करण्यात आली. यावेळेला समोरच्या बाजूने डीप मध्ये कोणी नाहीये आणि चेंडू बहुतेक सरळ निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. अगदी वेकंड एरियामध्ये हा चेंडू अगदी नो मॅन लँड मध्ये हा चेंडू पडतोय. जिथपर्यंत चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक विवेक पोहोचेल ना तिथपर्यंत या ठिकाणी सिंगल जवळपास कंप्लीट केली आहे. तब्बल 6 चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा संपलाय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या धावपल 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर अगदी 8च्या सरासरीने 16 धावा जमवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे थोडासा वेळ आहे. जाऊ डीजेकडे ऐकू एक सुमधुर संगीत. वेळ थोडासा जास्त जाताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांना देखील विनंती आहे की खेळाडू थोडासा वेळ घेत आहेत त्यांना थोडीशी तंबी द्या. कारण की आपण आज 1 तास लेट चाललोय. खरं तर शेवटचे सामने किती षटकांचे होतील हा नक्कीच आपला सूर्यनारायण ठरवणार आहे. यावेळेला बॅटचा पेस हवेमध्ये. एलिव्हेशन कमी आहे. विवेक चेंडूच्या खाली आहे आणि टीपला झेल संपला याही फलंदाजाचा खेळ. त्यामुळे आपण गोलंदाजाचं कौतुक करूया डीजे मास्टर. नवीन फलंदाज नेट नंबर 5 वरती दाखल होतोय विवेक हातनोलकर. की याही नावाची चर्चा या उरण टेनिस क्रिकेटमध्ये रायगड टेनिस क्रिकेटमध्ये देखील होताना पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. जिद्द आणि चिकाटी ठासून भरली आहे. समोरच्या बाजूने अगदी लॉंगऑफला हा चेंडू खेळला. त्या ठिकाणी बहुतेक कुंजन आहे. चेंडू पकडला जाईल. चेंडूची फेक होईल. या ठिकाणी फक्त सिंगल पाहायला मिळते. धावांचा वेग आता वाढवावा लागणार आहे. गोलंदाजी थोडीशी सुरेख होताना पाहायला मिळते. परंतु आता मात्र आपल्या बॅटची पॉवर बॅटची जादू या मैदानामध्ये दाखवणं गरजेचं राहणार आहे. कारण की मंजिल उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है. इथे उडान भरावी लागणार आहे.
अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला, फक्त सिंगल पाहायला मिळते. अगदी तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी तिसऱ्या षटकापर्यंत पायदलाची लढाई ठीक आहे, परंतु चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये आता हवाई हल्ले सुरू करावे लागतील. आणि या मैदानामध्ये आपण पाहतोय ना की जवळपास 70 ते 80 धावा झालेल्या देखील आहेत आणि त्यांचा यशस्वी पाठलाग देखील झालेला आपल्याला पाहायला मिळाला या 3-4 दिवसामध्ये. त्यामुळे नक्कीच या मैदानामध्ये कुठलेही टार्गेट सेफ नाही आहे आणि छोटी धावसंख्या यशाची कधी हमी देखील देत नाही. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे पा फॉलो थ्रो मध्ये या गोलंदाजांना अगदी स्ट्रेट टू द बॉलर खेळला होता आणि फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज परागने तो चेंडू पकडला, त्यामुळे डॉट आलाय चेंडू. आणि हे निर्धाव चेंडू नक्कीच आमच्या चिरनेर संघाची थोडीशी डोकेदुखी वाढवत आहेत. त्यावेळेला फटका खेळलाय कुंजन आहे आणि कुंजन झेल सोडणार नाही, त्यामुळे एक बिग विकेट, बिग फिश इन द ट्रॅप. त्यामुळे ज्या खेळाडू ते खरं तर आम्हाला देखील भरोसा होता तो खेळाडू विक हतनोलकर मैदान सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश पुंडेकर आमच्या चिरनेरचा पोलाड आणि खरं तर अगदी 1 डाऊन 2 डाऊन मध्ये येणारा खेळाडू, खरं तर नवोदित खेळाडूंना संधी देता आता त्याचा क्रमांक आपण 6 पाहतोय. या वेळेला पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाची हुकमत राकेश पुंडेकरने दाखवला आणि चेंडूला पाठवला मिड विकेट सीमारेखे. आजही तोच आपल्याला पाहायला. हॅलो. आणि तोच खेळाडू राकेश पुंडेकर ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. यावेळेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली आणि या ठिकाणी आर्यनला टिपला जातो. आणखी एक फलंदाज, आणखी एक धक्का आमच्या चिरनेर संघाला लागलाय. जोडी राकेश आणि साहिलला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पहिल्या चेंडूवरती या खेळाडूंना यावेळेला बॅटचा पेज हवेमध्ये अगदी उंची लांब आणि लांबी देखील लांब लचक, हा लांब लचक आकाशवेधी षटकार पाहायला मिळतोय.
थँक्यू डीजे. आल्या आल्या याही खेळाडूंना आपल्या नावाची दहशत आपल्या ओळख निर्माण करून दिली. असं वाटलंही नव्हतं पहिल्या चेंडूवरती या खेळाडूच्या बॅटमधून षटकार येईल. यावेळेला अलंग द कार्पेट आपण पाहू शकाल. सिंगल येते. नकार दिलाय राकेशनं. खरं तर राकेश एक जुना जाणता खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष अगदी या चिरनेर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण राकेश फुंडेकरला पाहिलं की ज्या ज्या वेळेला खरं तर गरज होती त्या वेळेला हा खेळाडू धावून आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हार्ड हिटर खेळाडू म्हणून राकेशची ओळख आहे. यावेळेला फटका फसलाय. स्वतः विवेक गोलंदाज चेंडूच्या खाली आहे, त्यामुळे अगदी भरेशाच्या खेळाडूला या ठिकाणी बाद होताना आपण पाहिलंय. त्यामुळे आणखी एक धक्का इथं आमच्या चिरनेर संघाला बसला. राकेश पुंडेकर झाला झेलबाद. आता मात्र टेल हँडर चालू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सुजय आलाय मैदानामध्ये. खर तर विवेकने देखील कमाल केली. या वेळेला ना सोला का डोला ना 36 की चादी. या खेळाडूचा जिगरा टायगर आहे पा. आल्या आल्या ठोकलाय त्यानं मिड विकेट सीमारेखेला चिरत जाणारा षटकार. का तुम्हारा है धमाका हमारा होगा. या वेळेला फटका आणखी एक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू दान दान करत निघून गेलाय 4 धावांसाठी. सौकार. एकाला हिरा बनवून चर्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो गणाचे गाव सोसण्याची ताकद ठेवतो. आणि या ठिकाणी पहा काय फलंदाजी पाहायला मिळाली आहे. परिंदों को मिलेगी मंजिल ये फैले हुए उनके पर बोलते हैं, और जो लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. त्यामुळे नक्कीच अगदी या फलंदाज दोघांनी देखील एक मोठे मोठे फटके एक्झिक्यूट केलेत. चांगला खेळ. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. 41 धावा झाल्यात आणि आम्हाला देखील कसं तरी झालं होतं. विपुलने स्कोअर कसा विचारला नाही आणि आता मला बरं वाटतंय. काही हरकत नाही विपुल, थोडासा मजा केली आहे. त्यामुळे जाऊया मैदानाकडे. शेवटचं अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाजचं नाव असेल प्रीत. गोलंदाजीसाठी आला. चला चेंडू घाळ झालाय काय. चला नवीन चेंडू या ठिकाणी चेंडू पुरवले जातील. मॅच बॉलला या ठिकाणी नक्कीच चेंडू अवेलेबल केले गेलेत. लगेच चेंडू निवडायचे पहा. सामना थोडासा स्पीडअप करायचा. खरं तर 12 वाजून 54 मिनिटे जवळपास 1 वाजणार आहेत आणि आपण दुसरीच मॅच एन्जॉय करतोय. या षटकातील 41 झालेत आणि शेवटचं षटक बाकी आहे. आणि
जवळपास 6 विकेट गमावून बसलाय. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी साहिल आणि सुजल खेळतोय. स्ट्राईकला मात्र आता साहिल असणार आहे आणि दोन्ही खेळाडूंना अगदी षटकार मारून सुरुवात केली आहे. म्हणजे नक्कीच अगदी मधील विस्फोटक जोडी यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे. म्हणजे या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावीच लागणार आहे. यावेळेला इनसाइड आउटचा देखणा, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि हा षटकार आहे. आणि या षटकारचं स्वागत करेन आमचं डीजे मास्टर. अगदी असं म्हणतात, सुरुवात जर डळमळीत झाली ना तर शेवट झणझणीत करायचं असतं. आणि तो झणझणीत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. अख्खूट टप्प्याचा बॉल होता. पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं. एक वॉर्निंग देण्यात आली आहे गोलंदाजाला. खरं तर या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं. आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली स्कोर या ठिकाणी उभारली आहे चिरनेर संघ. आता जाऊन पोहोचलाय तब्बल 47च्या घरामध्ये. यावेळेला रिस ऑफ द फ्लिक आणि हा चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. सरसावला पुढे. समोरच्या बाजूनं गॅप सिलेक्शन होईल का, परंतु विवेक आहे. आणि थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला. थ्रो चांगला होता, परंतु एन मोक्या क्षणी तो बॉल त्या ठिकाणी टॉस झाला. क्षेत्ररक्षकाच्या म्हणजे गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आला नाही, त्यामुळे या ठिकाणी 2 मिळाल्या. परंतु धावा कशाही मिळाल्या आल्या तरी चालतील, परंतु धावा आल्या पाहिजेत आणि या त्या धावा जमवताना पाहायला मिळतात. फटका फसलाय आणि चेंडू व्हॅलिड एरियामध्ये पडणार आहे पाहावा. अगदी वेकंड एरियामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा अगदी अर्धशतकापर्यंत पोहोचला. तब्बल 55 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. पाहता पाहता कधी अर्धशतक झालं समजले देखील नाही. आता मात्र जे टार्गेट होतं ना, ते टार्गेट या ठिकाणी एक सन्मानजनक धावसंख्या उभी केली आहे. आणि हा खराब बॉल, आणखी एक धाव मिळेल. अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा बॉल आहे. अगदी आमच्या केगाव संघासाठी टार्गेट सरवणारा हा बॉल असेल. पाहूया किती धावांचा ठसा उमटवला जाईल. 1 2 3 4 5 6 की 0. आणि अगदी नो लुक शॉट, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. हा दणदणीत खणखणीत षटकार.
अगदी शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 21 धावांमध्ये घडलं काय तर 62 धावा जमवल्या आमच्या चिरनेर संघानं आणि 63 धावांचं टार्गेट एक मोठंसं टार्गेट इथं उभं राहिलं आणि या 5 षटकामध्ये त्या 63 धावांचा पाठलाग करत असताना कशी फलंदाजी होणार कशी गोलंदाजी होणार आपण करूया समालोचनामध्ये बदल पुन्हा एकदा मोठी जुई गावातील आमचे स्नेही मित्र श्रीजी पाटील अगदी पुढच्या 5 षटकांसाठी आमच्या सोबत जोडले जातील ओव्हर टू श्रेयजी पाटील. हॅलो थँक्यू सो मच हितेश म्हात्रे सर. पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा बुलंद आवाज खरं तर शांत आणि संयमी समालोचक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे असे आपल्या दसकार गावाची आई रत्नेश्वरीच्या कुशीमध्ये खरं तर जन्मलेला हा रत्न दसकार गावचा यांचा बुलंद आवाज आपण ऐकलात. दुसऱ्या सत्राकडे मी श्रेयश पाटील मॅन फ्रॉम मोठीजुई आपल्याला घेऊन चलतोय. या बोकडविड्याच्या केअर पॉईंटच्या हॉस्पिटलच्या बरोबर समोर असणारा हा बोकडविड्या गावचा अद्यावत मैदान खरं तर सुसज्ज असं मैदान सातत्यानं फलंदाजांच्या प्रेमात पडणारी ही धावपट्टी आणि असा मैदान निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला हा सुसज्ज मैदान आणि या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग डिपार्टमेंट टीम चिरोनेर 25 सप्टेंबर 1930 चिरोनेर जंगल सत्याग्रह खरं तर ज्या गावानं पाहिलं आणि काही हुतात्म्या ज्या गावानं पाहिल्या असं हा चिरोनेर गाव. सरांनी उल्लेख केला आमच्या गुरुस्थळी असणाऱ्या सध्या शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचा खरं तर अध्यक्षपदाचा हा काटेरी मुकुट ज्यांच्या मस्तकावरती परिधान असे आमच्या राजेंद्र भगत सर यांच्याकडून या मॅचसाठी येतात शुभेच्छा. वर या मॅचकडे जिथे 63 धावसंख्येचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आणि तो कशा प्रकारे पेलवला जाईल. खरं तर इथे सर APJ अब्दुल कलाम सरांनी काय सुंदर सांगितलं, स्वप्न ते नाही जे तुम्हाला अगदी जागेपणी पडतात, स्वप्न खरं तर ते असतात जे तुम्हाला झोपू देत नाहीयेत. खरं तर यावेळेस त्या स्वप्नांची वाटचाल आणि त्याकडे चालू असलेले प्रयत्न खरं तर 63 धावसंख्या म्हणजे सध्याच्या घडीला जर वारा पाहिलात तर फलंदाजा थोडाफार अगेन्स्ट विरुद्ध दिशेनं वाहतोय. परंतु पहिल्या सत्रामध्ये विरुद्ध हवेनं सुद्धा साहिलनं काय अगदी कमालीची फलंदाजी केली आहे असं म्हटलं जातोय की मेहनत अशा शांततेनं करा ना की तुमच्या विजयानं त्या जल्लोषाचा आनंद तो मानायला पाहिजे, तो साजरा केला पाहिजे. आणि यावेळेस तो जल्लोष साहिलच्या बॅटमधून पाहिला. 3 उत्तुंग षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी, 1 सिंगल अशा रीतीनं तब्बल 27 धावसंख्येची लयलूट केली आहे. आणि यावेळेस 63 धावसंख्या डिफेन्स करत असताना रायडम ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू विवेक हातनोळकर एक रायझिंग स्टार चिरोनेर गावाची ओळख ज्या खेळाडूनं खरं तर चिरोनेरच्या नव्हे तर त्या अगदी गावाची या टेनिस क्रिकेटच्या पडलावरती दाद गण्यास भाग पडली असा विवेक हातनोळकर, ऋषी नारंगीकर या टीम्स मध्ये आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये ऋषी नारंगीकरची पहिली अर्धशतकीय केळी फुंडेच्या मैदानावरती आपण पाहिली आहेत. जवळजवळ 63 धावसंख्येची तर मॅच मध्ये त्याने इनिंग साकारली होती. परंतु या मॅच मध्ये थोडाफार बॅकफुटवर राहिलाय. यष्ट्या उकडून काढल्या होत्या गोलंदाजानं. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विवेक हातनोळकर राईट ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू फेकलाय. 1 धावसंख्या विवेक टू विवेक बॅटल पाहायला मिळाला. आणि या नॉन स्ट्राईक कडे हर्षल होता, तो ऑन स्ट्राईक येतोय. रेडम ओव्हर द विकेटनं दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्लॉक टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी नारंगीकर मिड ऑफ ठिकाणी खरं तर या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धावसंख्या कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाहीये, क्षमस्व. निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धावसंख्या. 63 धावसंख्येचं लक्ष असताना मोठ्या फटक्यांची किंबहुना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक थोडंफार अगदी त्याचा कर्पूर समाचार घेणं खूप गरजेचं. यावेळेस कव्हर रिजनच्या वरतून उडवला जातोय, चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तत्पुरे मिळाल्या वेळामध्ये 2 धावसंख्या चांगल्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःच्या अकाउंटमध्ये 2 धावसंख्या तर सांघिक धावसंख्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3च्या घरामध्ये संयमी सुरुवात, शांत सुरुवात, कासवाच्या गतीची सुरुवात पाहायला मिळते. 63 धावसंख्येचा लक्ष आहे. सरासरी जवळजवळ 12.30 आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा
त्याच बडापटीकडे चेंडू आपण पाहतोय. चेंडू फीड केला जातोय, कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाहीये. आज चिरोडेर संघ ज्या अगदी दिमागदार नियोजनानं मैदानामध्ये उतरलाय ना, जिथे जिथे फटका खेळला जातोय तिथे तिथे अगदी जाळं विणलं जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू माझ्या कांद्यावरती का अगदी पहिलं षटक सोपविलं जातोय याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण विवेक हातनोलकर. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय साहिश होता, परंतु अव्याकाच्या बाहेर राहिलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप या मॅच मध्ये येतोय पहिला दणदणीत चौकार. खर तर हर्षल ज्याच्या मस्तकामध्ये किंबहुना मनगटामध्ये हितेशजी सर काही वर्षाचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा जगातील सर्वात मोठा आणि चांगला गुरु. यावेळेस त्याच अनुभवाचा या ठिकाणी वापर केला जातो आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडूला भेदून दिला होता, त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. आणखी एक धावसंख्या जोडली जाते. पहिले षटक प्रगतीपथावर संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 8च्या घरात. येस महाराजांची अगदी तलवारीची ज्या तलवारीच्या धारेड खरं तर इतिहास घडविला आणि आज तुम्ही आम्ही ताटमाडाने उभे आहात याचं एकमेव मूर्तिमंत साक्ष्यवान उदाहरण म्हणजे खरं तर राजा शिवछत्रपती यांना अभिवादन करून पुन्हा एकदा बोलतोय मॅच कडे. यावेळेस ऋषी नारंगीकर आल्या सांगितलंय स्वॅग से करेंगे उनका स्वागत. फेकलाय षटकार. हर्षल काय फलंदाजी साकारली. मी म्हटलं होतं ज्या फलंदाजाकडे खूप सारा अनुभव आहे आणि यावेळेस तो अनुभव ऋषी नारंगीकर वरती बोलला जातोय. यावेळेस दुसरा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात आला. शरीरापासून थोडाफार 2 चेंडू ठेवलाय. अवांतरच्या स्वरूपात क्वालिफाईड पंचानं आम्हाला इशारा दिलाय. चेंडू अवांतर स्क्वेअर मारा झालाय. अतिरिक्त धावसंख्येत आणखीन एक भर पडली जाते. धावसंख्या धाव पडल्यावरती 15च्या घरामध्ये. यावेळेस आपले गिअर चेंज करताना पाहायला मिळतोय फलंदाज हर्षल. त्याला ठाऊक आहे 63 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे आणि इथून थोडेफार आक्रमण करावे लागतील. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू सोडून दिलाय. त्याला ठाऊक आहे हा सुद्धा चेंडू अवाक्याच्या थोडाफार बाहेर आहे. आणखीन एक अतिरिक्त धावसंख्येची भर पडली जाते. इथून मात्र या मैदानावरती या रणभूमीवरती क्रिकेटच्या युद्ध होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर थोडाफार मानसिक दबाव पाहायला मिळाला. ओस्लोवर चेंडू गती परिवर्तन हा कालाची गरज आहे आणि यावेळेस थोडंफार परिवर्तन केलं जातो आहे. चेंडूचा अगदी फेस चेंज केला जातो आहे. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी का अगदी माझं सुद्धा नाव चिरोडेरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आदरानं घेतलं जातोय. कमी वयामध्ये ज्या खेळाडूनं चिरोडेरच्या टेनिस क्रिकेट पटलाला दाद घ्यावी लावली असा हा हरुन्नरी खेळाडू अष्टपैलू ऋषी नारंगीकर कमबॅक करतोय. यावेळी तिसरा चेंडू अतिशय कोरड फेकला जातोय. लाऊडली अपील केली होती परंतु क्वालिफाईड पंचांची कटाक्ष नजर आणि अगदी पहिल्याच इशारामध्ये सांगितलं बॅट कट आहे आणि त्या स्वरूपामध्ये आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 17च्या घरामध्ये. 17 धावसंख्या धावपटलावरती 17 कोणासाठी ठरणार हा खतरा. चिरनेर की केगाव निर्णायक अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकातील 4था चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळला जातोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जाणार ओव्हर दी रोप. 1 बाउन्स येतोय. एक दिमागदार विवेकच्या बॅट मधून चौकार.
चेंडू घाल झालेला आहे. नवीन चेंडू सुपूर्द करायचा आहे. सुजोकांना विनंती आहे युतेशजी, जर जर आपण जर पाहिलं एखादं कार्य एखादी गोष्ट करत असताना तुम्ही जर त्यामध्ये प्रॉब्लेम शोधत राहिलात ना, तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम सापडतील. परंतु तुम्ही जर त्यामध्ये सोल्युशन जर शोधत गेलात ना, तर तुम्हाला पुढे जाऊन सोल्युशन मिळणार आहेत. या ठिकाणी सोल्युशन शोधलाय या फलंदाजी करणारी टीम केगावनं, आणि अगदी ते सोल्युशन म्हणजे गॅप सिलेक्शन आपण पाहतोय. अगदी जशा रीतीनं फील्ड सजवली जाते त्याच्या विपरीत यावेळेस फलंदाजी पाहायला मिळते. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटल्यावरती 21च्या घरामध्ये 21 धावसंख्या धावपटल्यावरती ऋषी नारंगीकर आज फलंदाजीतून खूप खरं तर सस्त्यामध्ये परतला. गोलंदाजी करत असताना यावेळेस थोडाफार मागडा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, तब्बल धावसंख्या खर्च केली आहे 13. थोडाफार मागडा. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं विवेकनं हाताळलं. कोणतीही प्रकारची विकेट जरूर मिळाली नाहीये, परंतु धावसंख्येवर अंकुश बसवला होता. फक्त 8 धावसंख्या खर्च केल्या होत्या. यावेळेस 3 क्षेत्ररक्षक या मैदानातील अगदी अर्धवर्तुळाच्या बाहेर आपण पाहतोय. कॉक ओव्हर रिझनला त्या ठिकाणी फलंदाज आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. साहिल आहे. लॉंग ऑन कडे स्वतः विवेक आत्नोलकर आपण पाहतोय. तर लॉंग ऑफ रिझन मध्ये साईशा, परंतु तरी सुद्धा एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन चांगलं राहिलं आणि मिळाले 4 धावसंख्या. या 4 धावसंख्येने 21च्या घरात येणारे चेंडू शिल्लक असतील अजूनही 20, आणि विजयासाठी आवश्यकता आहे 42 धावसंख्येची. 20 चेंडू आणि 42ची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. अशा प्रकारे अशा रीतीने जर प्रयत्न चालू राहिले तर अशक्य सुद्धा शक्य होऊन जाणार आहे. इथून जर चिरणाऱ्या टीमला कमबॅक करायचं असेल तर ही जोडी ही साजेदारीला ब्रेक थ्रू देणं खूप गरजेचं आहे. इथून एखादी विकेट मिळवणं या मॅच मध्ये आपल्याला पुनरागमन करेल. अन्यथा प्रतिस्पर्धी टीमची सलामीची जोडी जशा रीतीनं फलंदाजी करत आहे ना, विजयाचा शंकनात अगदी कमी चेंडूंमध्ये केला जाईल. यावेळेस बॅटची एज, परंतु यष्टीरक्षक पंबल, तदनंतर फर्स्ट लीग पंबल. चेंडू जातोय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप येतोय चौकार. करत असताना बॅक टू बॅक दूसरा चौकार येतोय. ना मुहूर्त देख रहा है ना सूरत देख रहा है, बस अपने टीम की जरूरत देख रहा है. नाम है विवेक. आणखीन एक 4 धावसंख्या धावपटलावरती 25. निर्णायक शेवटचा चेंडू लॉंग ऑफ रिजन साईशा एस पकडला जातोय. खेळ संपुष्टात येतोय. विवेक या फलंदाजाचा खेळ. आपण पाहू शकताय ऋषी नारंगीकरचा प्लॅन ए थोडाफार फ्लॉप राहिला. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे क्षेत्ररक्षक ठेवलं होतं आणि लॉंग ऑफ रिझन मधून एक चौकार ठोकला होता. तदनंतर तो खेळाडू तिथून हटविला गेला आणि लॉंग ऑफ रिझन कडे आणला साईशला, आणि यावेळेस प्लॅन बी सक्सेसफुल झाला. म्हणून आयुष्यामध्ये प्लॅनिंग खूप महत्वाची आहे आणि ते प्लॅनिंग यशस्वी राहिली आहे आणि पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय विवेकच्या माध्यमातून. या ठिकाणी टीम केगावला पहिला हादरा. सांघिक धावसंख्या 25, तर वैयक्तिक 9 धावसंख्येवर बाद झालाय विवेक. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3 वर दाखल झालाय निखिल. तिसरं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ. सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा विवेक हातमोलकर. अपकमिंग सध्याच्या स्थितीला म्हणता येणार नाहीये, कारण हा अगदी खरं तर सितारा आहे, स्टार आहे, स्टारकास्ट खेळाडू आहे चुरडेर गावचा विवेक हातमोलकर. पहिला चेंडू अतिशय खोरवर फेकला जातोय. यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साईशा आलाय, चेंडूला फील्ड केलाय. मिळाल्या पर्याप्त वेळेमध्ये आणखीन एक धावसंख्या फुलून काढली जाते. धावसंख्या धावपटलावरती
26च्या घरामध्ये 26 धावसंख्या धावपटलावरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत, धावसंख्या 9 खर्च केल्यात. वैयक्तिक कोट्यामध्ये विवेकनं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल, खरं तर हीच त्याच्या गोलंदाजीतील कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. प्रत्येक चेंडू फेकण्या अगोदर आपल्या फील्डला पाहणं यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज यावेळेस फुल टॉस चेंडू रिव्हर्स स्वीप मध्ये फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वॉर्ड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस चेंडूला फील्ड केला आणि आपल्या टीमसाठी एक धाव 2 धावसंख्येचा बचाव कार्य आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. या 2 धावसंख्येकडे धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 28च्या घरात. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा सुद्धा एक अपकमिंग रायझिंग स्टार चुरडेर गावाचा. त्याचबरोबर खरं तर लावणी सम्राट किंबहुना या डान्सच्या नृत्याच्या दुनियेमध्ये खरं तर विख्यात असणारी आर्यन आरंगीकरचा या ठिकाणी आपल्याला अतिथी कक्षाकडे भाऊ दिसतोय आर्यन, परंतु यावेळेस इनफिल्डच्या वरतून बेधून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. दर्जेदार चौकार. है बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं बिगड़ते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं, जिन्हें साई बाबा बुलाते हैं. यावेळेस आणखीन एक पुढचा चेंडू विवेकचा. ओ यावेळेस फटका सजवून केलाय, स्वतःसाठी जागा बनवल्या. लॉंग लेग रिजन कडे जातोय चेंडू सीमा रेषा बाहेर. बॅक टू बॅक निखिलच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. घरामध्ये पहिला चेंडू विवेकचा 1, दुसरा 2, तिसरा चौकार आणि चौथा सुद्धा चौकार ठोकला जातोय. ऐसा बैठला जातोय की डूबा हुआ सूरज कल फिर से निकलता जरूर है और वक्त कैसा भी हो बदलता जरूर है. इथून यावेळेस ती बदलती वेळ पाहायला मिळते. जेव्हा विवेकने आतापर्यंत शांत ठेवलं होतं ना, ते विवेकवर आक्रमण पाहायला मिळतात. 5वा चेंडू. ज्यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, परंतु टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. एक धावसंख्येवर संतुष्ट. या एक धावसंख्येने धावफलक वधारलाय 37च्या घरामध्ये. 37 धावसंख्या धावपटलावरती निर्णायक तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. टरबूज को देखकर खरबूजा रंग बदलताय. या ठिकाणी जशा प्रकारची फलंदाजी हर्षलची राहिली आहे ना, तशा रीतीनं निखिलनं सुद्धा आपला रंग बदलला. आपला बॅटच्या फेस ओपन केल्यात आणि धावसंख्या जोडण्यास आपल्या टीमसाठी सहकार्य करतोय. धावसंख्या पोहोचली जाते 37च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू विवेकचा. यावेळेस शेवटचा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अव्वांतर फेकला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्यात आला, परंतु दिशाहीन गोलंदाजी आधीच धावसंख्येचा थोडाफार दुष्काळ पाहायला मिळाला आणि त्यामध्ये अव्वांतरचा 13वा महिना आपण पाहतोय. गोलंदाज विवेक आत्मोलकरच्या माध्यमातून आणखीन एक धावसंख्या जोडली जाते 38च्या घरामध्ये. निर्णायक शेवटचा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा सज्ज मॅडम ओव्हर द विकेट ना विवेक आत्मोलकर. यावेळेस समोरच्या दिशेने केला जातोय क्रॅकिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, ऋषी चेंडूला प्रोटेक्ट करेल तोपर्यंत एक धावसंख्या जोडली जाते. या एक धावसंख्येने धावफलक बदलला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 39च्या क्रमामध्ये 3 षटक प्रगतीपथावर संपुष्टात आल्यात. 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 39, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणाऱ्या 24 धावसंख्येची. विनंती असेल शॉर्ट मीटिंग्स घेऊ नका. सामन्याला आज थोडाफार उशीर झालाय. इथून आपण जितका वेळ वाचवाल उत्तरार्धामध्ये जशी सायंकाळ होत येईल, अगदी तुम्ही जितका वेळ वाचवाल ना तितके जास्त षटकांचे सामने तुम्हाला खेळल्यास या मैदानावरती मिळणार आहेत.
नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवर. साहिल ज्यानं फलंदाजी अफलातून केली, तब्बल 27 धावसंख्येची लयलूट केली होती तोच साहिल पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर. दुहेरी भूमिकेमध्ये अगदी या क्रिकेटच्या नाट्यमय दुनियेमध्ये दुहेरी भूमिका या ठिकाणी या साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना 27 धावसंख्येत त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला. यावेळेस गोलंदाजी राईट अँड राऊंड द विकेट मारा करतोय. समोर फलंदाज असणारा हर्षल आणि निखिल. मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाया. इथून या दोन फलंदाजांची सफलता शोर अगदी हाहाकार माजवतोय. पहिल्या चेंडूचा घेतलाय समाचार, बेदून दिलाय लॉंग ऑफच्या वरतून दर्जेदार प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार. या ठिकाणी काय फलंदाजी अफलातून मी म्हटलं होतं, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव खूप आहे या फलंदाजांकडे आणि तो अनुभव या ठिकाणी पानाला लावताना पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. 45 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस हाफ बॉडी ट्रॅकिंग फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल बॅक टू बॅक दुसरा ठोकतोय षटकार. सुरुवातीलाच आम्ही उल्लेख केला होता, तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास असेल ना तर सुरुवात अगदी शून्यातूनही करता येते. आणि थोडाफार उत्तरार्धामध्ये प्रवास जसा केगावचा बॅटिंग लाईनअपचा सुरुवात झाला, थोडाफार खडतर प्रवास राहिला. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. एकच मोठा फटका चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाला. परंतु तिथून आपले गेअर चेंज केलेत या दोन फलंदाजांना, हर्षलनं निखिलनं. 51 धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लागल्यानंतर तिसरा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पकडला जातोय. खेळ संपुष्टात येतोय. एक वादळी खेळ. हर्षल बॅक टू द डाग. अगदी गोलंदाज आपण पाहतोय. चौथं षटक हाताळत असताना साहिल 2 चेंडूंवर जरूर मार बसला होता. तदनंतर तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करून देतोय. धावसंख्या धावपटलावरती 51च्या घरात. निर्णायक चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी गरज असणार आहे 12 धावसंख्येची. इथेची जर इथून जर पाहिला तर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्यामध्ये टॅलेंट हवा असतोय. टॅलेंटच्या जर वर जाऊन पाहिलात तर तुमच्याकडे एखादी गोष्ट जर संपादित करायची असेल तर तुमच्याकडे हार्डवर्क असणं खूप गरजेचं आहे. परंतु इथून फलंदाजी करणारे केगाव टीमला स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं आहे. कारण 9 चेंडूंमध्ये फक्त 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून अगदी संयमी खेळ किंबहुना तंत्रशुद्ध खेळ करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट चेंडू यावेळेस गती परिवर्तन. पुन्हा एकदा आपल्या अगदी आताची 5 बोटांचा चांगला वापर पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल. चौथा चेंडू निर्धाव. कमबॅक मी म्हटलं होतं अगदी मॅचला सुरुवात होत असताना एखादा पहिला प्लॅन तुमचा जर फ्लॉप झाला तर तुमच्याकडे बी प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. इथून गती परिवर्तन. फुल टॉस चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जाईल का? आठवण करून दिली त्या वर्ल्ड कपची, कपिल पाजी यांची. आणि तशाच रीतीनं पकडलाय झेल. संपुष्ट येतोय याही फलंदाजाचा खेळ.
जातोय ना, तुमचा अगदी प्रवास कसाही असो, परंतु कमबॅक अक्षय खन्नासारखा असावा. अगदी तशा प्रकारचा कमबॅक पाहायला मिळतोय या ठिकाणी. गोलंदाज साहिल याचा पहिल्या 2 चेंडूंमध्ये 12 खर्च केला. गोलंदाजी आवडली असेल, चिरणे टीम टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. उर्वरित 3 चेंडूंमध्ये एकही धावसंख्या न खर्च करता 2 महत्वाचे विकेट ज्या गोलंदाजानं संपादित केलेत, नाव आहे साहिल. एक बाद केलाय हर्षलला, तदनंतर बोपलाई न फोडता सिल्वर डकचा शिकार बनला होता कुंजन. त्यांची जागा भरून काढण्यासाठी ओमकार आलाय. ओमकारनं आल्या अगदी श्री गणेशा केलाय, स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. एक या धावसंख्येनं तर संघ पोहोचला जातोय 52च्या घरात. निर्णायक येणारे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असणाऱ्या 11 धावसंख्येची. शेवटची मॅच जशी रंगात आली ना, डीजे मास्टरच्या माध्यमातून सुद्धा तशाच प्रकारची धून. आज देखे जरा किसमे कितना है दम. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. तत्पूर्वी पहिलाडी या मायचा पुकार. देवी दांडा टीमचा संघनायक, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षात समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जसे मॅच मधून ही टीम जिंकेल एखादी टीम, तशा रीतीनं अगदी दोघांमध्ये नाणेफेक केला जाईल. अगदी इथे सरड पहिला सत्र चालू असताना एक सुंदर वाक्य म्हटलं होतं, पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यावेळेस त्या स्वप्नांमध्ये कोणाचा जीव आहे आणि कोणामध्ये विश्वास आहे, कोणामध्ये आत्मविश्वास आहे. या ठिकाणी शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाडामारीचं षटक हाताळण्यासाठी येतोय. नाव आहे साहिल चव्हाण. एक मध्यम गतीचा गोलंदाज, रायडम ओव्हर द विकेट न मारा करतोय. समोर फलंदाज आहे ओमकार, तर नॉन स्ट्राईक कडे अजूनही निखिला. 6 मध्ये 11 डिफेन्स करायचे आहेत. पहिला चेंडू अतिशय खोलवर फेकला जातोय. यष्टीरक्षक चेंडूला विवेक फील्ड करेल. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू खूप महत्वाचा इथून. एक अगदी प्रयत्न आपल्या विजयाकडे घेऊन जातील, अन्यथा एखादा खराब चेंडू आपल्याला अगदी परतीचा प्रवास घ्यावा लागेल. इथून पहिला चेंडू अतिशय सुरेख तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिशय खोलवर चेंडू, क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातोय त्या अस्त्राचा वापर केला जातोय. दुसरा चेंडू साहिल चव्हाण. यावेळेस फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करता आला नाहीये. नारंगीकर धावतोय, आर्यन चेंडू मागे, परंतु एकच धावसंख्येवर समाधान मारलं जातोय. अवाक्याच्या थोडीशी बाहेर होतीये, परंतु प्रयत्न चांगले राहिलेत आर्यन नारंगीकरचे. आणि यावेळेस एक धावसंख्या बोलून काढली जाते. धावसंख्या धावपटलावरती 53च्या घरामध्ये. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. एखादा आणखी निर्धाव चेंडू मॅच मध्ये रंगत भरेल. क्रिकेट सारड्याच्या अति जलद गतीने रंग बदलणारा खेळ का म्हटलं जातोय. मॅच अगदी 12 मध्ये 24 असताना काय फलंदाजी चालू होती, परंतु तिथून कमबॅक केला गोलंदाज साहिलनं. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू फेकला जातोय. पंचांकडे संशयाच्या नजरेनं जरूर पाहिलं होतं निखिलनं,
परंतु ती नजर फेटाळली आहे, ती अपील फेटाळली आहे आणि तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. निर्णायक चेंडू शिल्लक असतील 3 आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. इथून एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये आणखीन शिरगाव आणि प्रतिस्पर्धी टीमचे अगदी दाबे आणले जातील. दशरथ पाटील सरांचं वाक्य आठवला जातोय, दोन्ही संघांच्या फासल्या पासपूस पासपूस पासपूस. ओ यावेळेस फुल टॉस चेंडू पंचांकडे पाहिला जातोय, अपील केली जाते. या ठिकाणी नोचा इशारा येतोय, फलंदाजाला अगदी इजा करणारा यास तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. आमची रित्वी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेक्निशियन टीम या ठिकाणी चेक करणार चेंडू भीमर आहे का. चिरणे टीम आपण शांत राहायचा. अंपायर निर्णय देणारे चिरणे टीम विवेक ऋषी. आमच्या अगदी आजच्या दिवसातील ऑफिशियल पंच रोहनजी पाडी सर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCA चे एक उत्तरणे झालेले पंच आणि त्यांच्या माध्यमातून टेक्निशियनच्या माध्यमातून पाहिलं गेलं इट्स इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे या ठिकाणी. निर्धाव चेंडू सांगता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. 2 मध्ये 10 बनवायच्यात. इथून थोडाफार खडतर प्रवास राहिला केगाव टीमचा. अभिनय तो कभी नाही. 365 दिवस याच स्पर्धेची वाट पाहावी लागेल. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. निर्णायक महत्वाचा चेंडू या स्पर्धेतील या मॅच मधील. यावेळेस हा बॉलिंग पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेनं खेळलाय जरूर, परंतु यावेळेस चांगले प्रयत्न राहिलेत. आर्यन नारंगीकरचं कौतुक करायला हवं. इथून जरा मोठा फटका राहिला असता. फटक्याची जर पाहायला गेलात ना विराट कोहली यांची आठवण झाली. जशा रीतीनं फटका खेळला होता ना हॅरिस रॉफच्या विरुद्ध, तशा रीतीनं फटका खेळला होता, परंतु यावेळेस थोडंफार एलिव्हेशन कमी राहिला, ताकद कमी राहिल्या आणि आर्यन नारंगीकरनं आपला हाईटचा एक उत्तम फायदा या मॅच मध्ये उचलला. येणारा एक चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. शृंखलेचा नियम चेसिंग इज अ कंपल्सरी. निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू संचारला जातोय. खेळकळी क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडला जातोय, परंतु विजयाचा शंखनाद फुंकणारी गोलंदाजी नाव आहे साहिश